नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण नाश्त्याचा एक सोपा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजेच उपमा. त्यासाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा बघून घेऊया. कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर भाजलेला रवा अर्धी वाटी, शेंगदाणे, चवीनुसार मीठ आणि जिरं, मोहरी, हळद आपल्या आवडीनुसार. यानंतर आपण कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकणार आहोत. तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आहे. आता जिरं मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये आपण आपल्याला आवडतील तेवढे शेंगदाणे टाकून छान लालसर परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण यातच टाकणार आहोत. तर त्याच्यामुळे छान वास येतो उपम्याला. कांदा, टोमॅटो अर्धवट परतून झाल्यानंतरच त्यामध्ये भाजलेला रवा पण ॲड करायचा आहे. आता हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. यात आपल्या आवडीनुसार हळद टाकायची आहे. आता हे सगळं मिश्रण एकत्र झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित सगळीकडे कालवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळं उपमा चिकट होणार नाही आणि टाळूला चिकटणार पण नाही.
आता हा उपमा तयार आहे. सर्व करताना आपण त्याच्यासोबत लिंबू पण देऊ शकतो. ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.